me a god. You call me a god. You call me a god. You call me a god. Let's go. पनवेल रेल्वे स्टेशन परिसर नेहमीच गजबजलेला दिसून येतो. मात्र संध्याकाळ झाली की अंधारात मद्यपी आणि चरस गांजा फुंकणाऱ्या गर्दुल्ल्यांची गर्दी देखील या परिसरात पाहायला मिळते. यामुळे महिला भगिनींच्या मनात असुरक्षिततेची भावना उत्पन्न होते. तर या गर्दुल्ल्यांच्या भांडणात कधी कधी निष्पाप लोकांना नाहक मनस्ताप भोगावा लागतो. यामुळेच पनवेल मनसेनं पुढाकार घेत एक स्तुत्य पाऊल उचललं. मनसे नवीन पनवेल विभागाध्यक्ष शिरीष सोनार यांच्यासहित मनसैनिक आणि महिला कार्यकर्त्यांनी नवीन पनवेल स्टेशन परिसरात रात्रीच्या अंधारात बसून मद्यप्राशन आणि नशा करणाऱ्या गर्दुल्ल्यांना चांगलाच धडा शिकवलाय. मनसैनिकांनी या मद्यपींना त्या ठिकाणी जाऊन चांगलाच चोप दिला. यावेळी मनसैनिकांसह महिला आघाडीही उपस्थित होती. पोलिसांकडे तक्रार करूनही जेव्हा दुर्लक्ष केलं जातं तेव्हा नागरिक मनसेकडे तक्रार करतात. आम्ही दुर्लक्ष करत नाही, हे बेवडे आणि गर्दुल्ल्यांनी लक्षात ठेवावं. सार्वजनिक ठिकाणी दारू गांजा प्यायला बसाल तर असंच चोपणार, असा गर्भित इशाराच यावेळी मनसैनिकांनी दिला. नमस्कार, मी शिरीष सोनार, विभाग अध्यक्ष नवीन पनवेल मनसे. आत्ताच आम्ही नवीन पनवेल रेल्वे स्टेशन समोर जे तळीराम आता संध्याकाळी 7च्या नंतर बसलेले असतात रस्त्यावर, भर रस्त्यावर ते बसलेले असतात, त्यांना चोप दिलाय. त्याच्यानंतर आम्ही सेक्टर 3 मध्ये, नवीन पनवेल सेक्टर 3 मध्ये मनसे मैदानासमोर आलेलो आहे. या मनसे मैदानाच्या इथे एक रामलीलाचा कार्यक्रम चालू आहे आणि तिथेच बाजूला आम्हाला गांजा पिणारी मुलं दिसली. हे बघा, आणि त्यांच्याकडे हा गांजा पण भेटलेला आहे आम्हाला. आणि अशा दारू पिणाऱ्या गांजा पिणाऱ्यांना इथून पण आम्ही चोप दिलेला आहे आणि इथून पळवलेलं आहे. तर माझी प्रशासनाला विनंती आहे की तुमचं याकडे दुर्लक्ष का होतंय. जर मनसे इथपर्यंत पोहोचू शकते तर प्रशासनाने आधी पोहोचलं पाहिजे. जर उद्या इथे कोणत्या गंभीर घटना घडली तर त्याला जबाबदार कोण राहील. त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती आहे की या सर्वांकडे गांभीर्याने लक्ष द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.